उत्तर मध्य लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आणि प्रचारामध्ये मुद्दे त्याच्याबरोबर गुद्दे ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात। पण मला एकच मुद्दा तुमच्या समोर मांडायचा आहे, कारण या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रासपा, कवाडे साहेबांचा गट आणि बाकी सगळे आपले मित्र पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। निवडणुकांमध्ये कोणी किती कामं केली आणि मी कामं केली, माझ्या सहकार्याने कामं केली म्हणून मतं द्या, हे आपण प्रत्येक निवडणुकीत पाहिलं। काही वेळेला उमेदवार याही गोष्टी सांगतात की मी आतापर्यंत केलेली कामं माझ्या सहकार्यांसोबत एवढी आहेत, आता उरलेली जी ही कामं आहेत ती सुद्धा परिपूर्णतेने मीच करून देईन, या आश्वासनावर सुद्धा मतं मागतात। केलेल्या कामांवर मतं मागणं ठीक, आश्वासनांवर मतं मागणं ठीक। तिसरा एक प्रकार होतो ज्यामध्ये स्वतः काहीच करायचं नाही, पण समोरचा जो कोणी उमेदवार असेल त्याला काहीतरी कमीपणा दाखवण्यासाठी त्याच्या विरोधामध्ये प्रचार करतात, हाही प्रकार आपल्याला माहिती आहे। पण मित्रांनो, मी तुम्हाला जे सांगतोय ते गांभीर्याने ऐका। किरणजी, परागजी, ही पहिली अशी निवडणूक आहे की ज्या निवडणुकीमध्ये काँग्रेस, उभाटा आणि त्यांचे मित्र पक्ष हे केलेल्या कामावर मतं मागत नाहीत, आश्वासनांवर मतं मागत नाहीत, उमेदवारावर टीका करून मतं मागत नाहीत, तर ही पहिली निवडणूक आहे ज्यामध्ये काँग्रेस आणि उभाटाची लोक या शहरावर हमला करणाऱ्या आतंकवाद्याच्या समर्थनार्थ जाऊन मतं मागतात। अजब प्रकार आहे, डोकं सुन्न होतं। काय बोलले विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते, स्टार प्रचारक, यांनी मेंदू गहाण ठेवलाय की काय, असा प्रश्न पडतो। त्या 2008 मध्ये तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय, अख्ख्या हिंदुस्थानने पाहिलं, पाकिस्तान मधून निघालेली ती सगळी आतंकवाद्याची टोळकी त्या बोटीने निघाली, पाकिस्तान हद्द पार करून भारतीय हद्दीत आले। एक आपल्या मच्छीमार कोळी समाजातील बांधवांची बोट, त्यावर हमला केला, हमला पण नाही साधा, तिथल्या आमच्या कोळी बांधवांचा गळा चिरला, विलासावरी गळा चिरला, त्यांचा खून केला। ती बोट घेऊन कुलाब्याला उतरले, कुलाब्याला उतरून आपण बघितलंय टीव्हीवर, ती सॅक घेतलेला तो अजमल कसाब चालत त्या ठिकाणी लिओपोर्ट पर्यंत गेले। लिओपोर्ट रेस्टॉरंट मध्ये लोक, मुलं मुली खात होती, जेवत होती, त्या ठिकाणी कळलंच नाही कोणाला, अचानक धाड 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 धाड, कोण टेबलाखाली, कोण अजून कुठे अडकलाय, कोण मेलाय, कोणाचं रक्त सांडलंय, कोणाच्या मेंदूमध्ये गोळी घुसले। लिओपोर्टवर निघालेली लोक सीएसटी स्टेशन मध्ये गेली, त्या ठिकाणी धाड धाड गोळ्या मारल्या, शेकडो लोक मृत्युमुखी पडले, कोणाला काहीच कळलं नाही, झालंय काय, होतंय काय। आणि मग ते इरॉसच्या दिशेने, मेट्रोच्या दिशेने, इरॉस नाही, त्या जीटी हॉस्पिटल, खमा हॉस्पिटलच्या गल्लीमध्ये आमचे शहीद झालेले वीर पोलीस, तिथेही हमला केला, प्रत्यक्षदर्शीने पाहिला। आणि आमच्या तुकाराम ओंबळेची आज आम्हाला आठवण येते।
त्या जवान तुकाराम ओंबळेने त्या चौपाटीच्या इथे जे बॅरिकेडिंग होतं त्या ठिकाणी त्या कसाबची बंदूक पकडली, स्वतःच्या पोटात गोळ्या घेतल्या पण बंदूक सोडली नाही आणि बाकीच्या पोलिसांनी पकडून त्या अजमल कसाबला जिवंत पकडलं. धन्यवाद त्या तुकाराम ओंबळेचे आपण दिलं पाहिजे. असा तो कसाब पकडला, पोलिसांनी आपलं उत्तम काम केलं, सगळा एव्हिडन्स घेतला, सीसीटीव्ही असतील, त्या ठिकाणी असलेले विटनेस असतील, बाकी सगळ्या गोष्टी, अख्खी चार्जशीट बनली. जग बघत होतं आणि भारताला दाखवायचं होतं एकच, धडा शिकवायचा होता. आमच्या 100 पेक्षा जास्त आतंकवाद्यांनी मारलेल्या आमच्या मुंबईकर नागरिकांच्या खुनाचा बदला घ्यायचा होता. आणि पाकिस्तान याच्या मागे आहे, या कसाबच्या मागे पाकिस्तान आहे, हे त्या ठिकाणी सिद्ध करायचं होतं. आणि पोलिसांनी केलं, आपलं चोख काम केलं. पाकिस्तानने तर कुठल्या ट्रायल्स चालवल्या, त्या इन कॅमेरा चालवल्या. ही ट्रायल कसाबची हिंदुस्थानने सगळ्या जगाला दाखवलं, मीडिया समोर पण दाखवलं. ओपन ट्रायल घेतली, ओपन ट्रायल, जगाला बघू दे पाकिस्तान याच्या मागे आहे आणि अजमल कसाब हा आतंकवादी आहे. न्यायालयाने निवाडा दिला, सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला, फाशीची शिक्षा झाली, त्याला फाशी लागली, पाकिस्तान जगासमोर एक्सपोज झाला. हे सगळं मी सांगितल्याचं कारण त्या निष्पाप 166 लोकांचे बळी गेले, त्यांच्या आत्म्याला आपण श्रद्धांजली वाहतो. त्या तुकाराम ओंबळेला, त्याच्या शौर्याला सलाम करतो. जे आमचे पोलीस अधिकारी शहीद झाले त्यांनाही आमचा सलाम आहे. पण ह्या सगळ्या घटनेवर एक उज्ज्वल निकम सारखा आमचा उमेदवार, एक ऍडव्होकेट, एक स्पेशल पीपी यानी जीवावर सुद्धा उदार होऊन धमक्या येत होत्या, आंतरराष्ट्रीय धमक्या येत होत्या, पण लढाई लढले कोर्टामध्ये. तुमची, माझी आणि हिंदुस्थानची लढाई उज्ज्वल निकम लढले. आणि वडेट्टीवार काय म्हणतोय? वडेट्टीवार म्हणतायत कसाब आलाच नाही, कसाब पाकिस्तानचा नाही, कसाबने बळी घेतला नाही आणि कसाबच्या गोळीतून आमचे पोलीस बांधव मारले गेले नाहीत, ते शहीद झाले, ते खरं नाही. विश्वास आहे का तुमचा? हे खरं आहे का? आणि मग याच्यावर तुम्ही मत मागताय, खोटं बोलून मत मागताय, आमच्या भावनांशी खेळून मत मागताय, हिंदुस्थानवर हमला करणाऱ्यांची भाषा बोलून मत मागताय. अरे हे सगळे जाऊ द्या, जे वडेट्टीवार बोलले हेच पाकिस्तान बोलताय, जगाला पाकिस्तान ओरडून सांगताय हम इसमें है ही नहीं, हमने कुछ किया ही नहीं, आणि वडेट्टीवार त्यांचा पोपट म्हणून बोलताय. आणि म्हणून ही निवडणूक उज्ज्वल निकम केवळ विजयी होणार आणि विजय करायचे एवढी पुरता मर्यादित नाहीये मित्रांनो. ही निवडणूक अशा पद्धतीच्या सडक्या मेंदूच्या काँग्रेसला त्याची जागा दाखवणारी निवडणूक आहे. आणि मला तर कळत नाही किरणजी, काँग्रेसचं सडक्या मेंदूचं आहेच, उद्धवजींना काय झालं? उद्धवजींकडनं आमची अपेक्षा आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे आमचं दैवत आहे. बाळासाहेबांनी हिंदुत्व, राष्ट्रीयत्व आणि देशभक्तीचा आणि आतंकवाद्यांच्या विरोधातल्या विचारामध्ये आयुष्यात कधी 1% त्या टक्कानी तडजोड केली नाही, हे बाळासाहेबांचे विचार आहे. आणि उद्धवजी तुम्ही परवापासून वडेट्टीवार बोलतायत. माझी अपेक्षा होती की उद्धवजी म्हणतील वडेट्टीवार तुम्ही जे बोललाय ते असत्य आहेत, खोटं आहे, माझी संमती नाही,
तुम्हाला स्मृतिभ्रंश झालाय. एक कडक भूमिका उद्धवजी घेतील, पण उद्धवजी म्हणतात नाही. उद्धवजींचा यावर स्टेटमेंट नाही. उद्धवजी काय अशी मजबुरी आहे की त्या कसाबच्या बाजूने बोलणाऱ्या वडेट्टीवारला तुम्ही सडक तोड प्रश्न विचारत नाही आहात. त्या वडेट्टीवारांना प्रश्न उपस्थित करून तुमचं असत्य विधान मागे घ्या हे तुम्ही सांगत नाही आहात. उद्धवजी काय अशी मजबुरी आहे की आमच्या 166च्या वर मुंबईकरांचा बलिदान आणि तुकाराम ओंबळेंचं बलिदान, आमच्या वीर पोलिसांची शहीदी याच्या बाजूने तुम्ही बोलत नाही आहात. केवळ मतांचं लांगुल चालन, तुष्टीकरण. आणि उद्धवजी बोलले तर काय बोलले? म्हणाले वर्षाताई माझं मत तुला हात क्या पंजाला. उद्धवजी म्हणाले मी हाताचं बटन दाबेन. अरे किमान तेवढं तरी बघा. तो काँग्रेसचा खोनी हात पंजा याने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये मराठी माणसाची आणि अखंड महाराष्ट्राची आणि मुंबई वेगळी होऊ नये म्हणूनची लढाई लढले. त्या सगळ्या आंदोलक सत्याग्रहांवर काँग्रेसच्या त्यावेळेच्या सरकारने गोळ्या झाडल्या. 105च्या वर हुतात्मा आमचे झाले. कारण मुंबई महाराष्ट्रापासून तोडू द्यायची नाही ही त्यांची भूमिका आणि मुंबई केंद्रशासित करायची ही काँग्रेसची भूमिका. तुम्ही हाताला मत द्यायचं म्हणताय उद्धवजी, त्याच हाताने आमच्या संयुक्त महाराष्ट्रातल्या चळवळीतल्या लोकांचा खून केला, बळी घेतला. त्याच हातच्या पंजाच्या बाजूने तुम्ही बोलताय की ज्यांच्या काळामध्ये 2008ला कसाब त्यांच्या राज्यामध्ये आला, महाराष्ट्रामध्ये गोळीबार झाला, मुंबईमध्ये गोळीबार झाला, त्या रक्तरंजित हाताची बाजू उद्धवजी तुम्ही घेताय. आणि म्हणून प्रत्येक मतदाराकडे जाऊन सांगितलं पाहिजे, प्रत्येक मतदाराला सांगितलं पाहिजे कांग्रेस सुबाटा कसाब के साथ और पूरा मुंबईकर उज्जवल निगम के साथ. आणि या भावनेने तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचा. मी 4 तारखेपर्यंत तुम्हाला वाट बघायला सांगत नाहीये. आज तुम्ही हा प्रचार गल्लोगल्ली घरोघरी करा. मी आज तुम्हाला मुंबई अध्यक्ष म्हणून निमंत्रण देतो. 4 तारखेला 4 वाजता मतदान पूर्ण होऊन ज्या वेळेला निर्णय घोषित होईल त्यावेळेला पार्ल्याच्या निवडणूक कार्यालयासमोर तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण आहे. 4 तारखेला 4 वाजता 2 लाखाच्या मताधिक्याने उज्ज्वल निकम यांचा विजय असेल आणि जल्लोष पार्ल्यात आपण सगळे करू. एवढंच निमंत्रण देतो आणि थांबतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.